गुड मॉर्निंग सगळ्यांना. पाठीतून सरळ बसू, पाठ सरळ, मान सरळ. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. डोळे बंद, मन शांत. संथ श्वसन. आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांकडे. मनामध्ये सकारात्मक विचार, हळूहळू विचारांची संख्या कमी करत, कुठलाही विचार नाही, अगदी निर्विकार. श्वास संथ गतीने. तीन वेळा ओंकार घ्यायचा आपल्याला. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेऊ. अनुलोम विलोम पासून सुरुवात करू. डावी नाकपुडी बंद, उजवीने श्वास घ्या, विरुद्ध बाजूने सोडून द्या. 11 वेळा करायचं आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास असेल त्यांनी उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा, पुन्हा डावीने घ्यायचा, विरुद्ध बाजूने सोडायचा. म्हणजे समक्रिया करायची दोन्ही बाजूने, एकदा एकदा, इकडून इकडून. आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा कफ, सर्दी आणि याचा त्रास असतो त्यांनी फक्त उजवीने घेऊन डावीने सोडा. मान सरळच ठेवू. पूर्ण श्वास भरून घेतलाय, थांबलो 1 सेकंद, मग सोडला विरुद्ध बाजूने. रिलॅक्स. 3 वेळा कर्णभ्रमरी घेऊ. दोन्ही अंगठे कानामध्ये, उरलेली बोटं अलगद डोळ्यांवरती. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. घेतलेला श्वास ओम किंवा म म्हणत सोडायचा आहे नाकाने. पोट बंद करा, श्वास घ्या.
रिलॅक्स. तीन वेळा आपल्याला रेचक घ्यायचा आहे, मग कुंभक घ्यायचा आहे. आता आपण एक रेचक आणि एक कुंभक घेणार आहोत. एक रेचक म्हणजे श्वास घेऊन श्वास सोडला, नाक बंद केलं, मान खाली घेतली आणि थांबलो, तिन्ही बंद लावत. पुन्हा जेव्हा श्वास लागेल त्यावेळी लगेच त्याचा कुंभक करायचा. चला, श्वास घ्या, सोडून द्या, नाक बंद, मान खाली, पोटात घेत दोन्ही बंद लावा, मन शांत, खांदे सैल. जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचं. असं वाटलं श्वास संपला की मग पुन्हा मान सरळ, आणि परत ज्यावेळी श्वास घ्याल त्याचा लगेच नाक बंद करून कुंभक करा. पुन्हा परत तिन्ही बंद लावायचे. श्वास घ्या, नाक बंद, मान खाली, पोटात घेत दोन्ही बंद लावायचे. एक रेचक, एक कुंभक अशी 3 आवर्तनं घेणार आहोत आपण. जोडून केलं की त्याला नाडी शुद्धीचं एक आवर्तन म्हणतात. जाऊ द्या, श्वास बाहेर करा, नाक बंद, मान खाली, पोटात घेत दोन्ही बंद. पुन्हा श्वास घेऊ, श्वास बाहेर, नाक बंद. एक रेचक, एक कुंभक जोडून एक नाडी शुद्धीचं आवर्तन, असे 3 आवर्तन घ्यायचे. ज्यांना शिरांतर्गत वात असतो किंवा ज्यांचं वजन अधिक आहे, कोलेस्ट्रॉल किंवा बीपीचा त्रास आहे, त्यांनी याची 7 ते 8 आवर्तनं घेतली तरी चालतील. थोड्या कमी कालावधीसाठी घ्यायची. रिलॅक्स. हळूहळू सराव वाढवता येईल. चला, मांडी थोडी सैलसर घालू, दोन्ही हात गुडघ्यावरती. 3 वेळा बंद लावू. बंद आपण स्वतंत्रपणे पोटासाठी लावतो. श्वास घ्या, जाऊ द्या, श्वास बाहेर, पोटात 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. आणखी एकदा. श्वास बाहेर, पोटात 1 2 3 4 5. वरती संथ श्वसन. 6. रिलॅक्स. पुन्हा श्वास घेऊ, जाऊ द्या, श्वास बाहेर, पोटात 1
2 3 4 5. रिलॅक्स. 3 वेळा अग्निसार क्रिया घेऊ. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, नाक भरभर भरभर, पोट भरभर भरभर, आत बाहेर. एका श्वासात जेवढं होईल तेवढंच आपल्याला करायचं. पुन्हा श्वास घ्या, जाऊ द्या, श्वास बाहेर, पोट भरभर भरभर, आत बाहेर. आणखी एकदा. रिलॅक्स. दीर्घ श्वास घेऊ, सोडून देऊ. दोन्ही हात आपल्याला गुडघ्यावरच ठेवायचे. आपण पुन्हा नवलीचा सराव पाहणार आहोत. आधी आपण पाहिलेली यापूर्वी. लगेच एकदम करायची नाही. पुढे सुद्धा श्वास घ्या. आपला भार डाव्या हातावरती टाकायचा आहे, उजवी बाजू सैल सोडायची. श्वास घ्यायचा, श्वास बाहेर, पोट उजव्या बाजूने डावीकडे घ्यायचे. 1 2 3, पोटातच 4 5. पुन्हा विरुद्ध बाजूला आपला भार दुसऱ्या बाजूवर. श्वास घ्या. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला आपला भार. एक बाजू सैल सोडा. श्वास घ्या, जाऊ द्या पोटात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आणखी एकदा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आपण आणखी एक कृती पाहणार आहोत. हेच पोट आपण उजवीकडून आत घेऊन डावीकडे घेऊन जाणार. डावीकडे सोडलं की पुन्हा डावीकडून उजवीकडे. ठीक आहे. 4 ते 5 वेळा करू. श्वास घ्या, सोडून द्या, पोट उजवीकडून डावीकडे. रिलॅक्स. पाठीतून सरळ बसू. कपालभाती करू. पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन. साधी मांडी घातली तरी त्याला सुखासन म्हणतात. डोळे बंद, मन शांत. एकदा एक दीर्घ श्वास सोडून द्या. मान सरळ ठेवा. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. आता सराव झालेला असेल, पाठीला कळ लागत नसेल किंवा झटके बसत नसतील तर तुम्ही सरावाचा टप्पा वाढवू शकता. नियमित योग साधक हा 120 स्ट्रोक व्यवस्थित घेऊ शकतो. तुम्ही जर 60 वर असाल तर हळू 70 वर, दुसऱ्या दिवशी थोडे 75, असं करत करत तुम्ही ते वाढवाल. एकदम वाढवू नये. आणि सोबतच एक लक्ष द्यायचे, आपली भूक वाढते की कमी होते. भूक जर कमी झाली तर तुम्ही स्ट्रोक वाढवू नये. कारण कपालभातीने व्यवस्थित अग्निमांद्य कमी झालं पाहिजे, भूक नीट लागली पाहिजे. भूक लागायला हवी, पण आहार मात्र तेवढाच जातो आणि तो तेवढाच ठेवायचा जेवढा आपला आधी होता. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर.
मान सरळ. रिलॅक्स. चला, मानेपासून सुरुवात करू. मान खाली, मागे, पुन्हा खाली. गळ्यातील थायरॉइड ग्रंथींवर छान दाब आला पाहिजे. ज्यांना थायरॉइड असेल त्यांनी ही कृती संध्याकाळी जरी 3 वेळा रिपीट केली आणि दुपारी जरी केली तरी काय हरकत नाही. सोप्या भाषेत याला जालंधर बंद म्हणतात. मान प्रेस करणे, मान सैल सोडणे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे, पुन्हा समोर, उजवीकडे, विरुद्ध बाजूला, समोर, विरुद्ध बाजू, पुन्हा समोर, चौथ्या उजवीकडे. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ, बोट 5 वेळा घट्ट बंद करू. अंगठा आतमध्ये फिस्ट राऊंड करू 10 वेळा. उलट दिशेने. नेक्स्ट. रिलॅक्स. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1 2 3 4 5. हात वर, पुन्हा हात उलटे. 1 दंड कानाला. 2 खांद्यातून हात वर, पोट सैल सोडलेलं. 3 4 उजवीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला. 1 2 3 4. शोल्डर राऊंड करू. नेक्स्ट. दहा वेळा उलट दिशेने. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला, अर्धे समोर, हाफ राऊंड करू. उलट. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात समोर घे, मागे, समोर, मागे. समोर टाळी, मागे टाळी. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात बाजूला, फुल स्विंग करू. रिलॅक्स. चला, दोन्ही पाय समोर घेऊ. दोन्ही पायात अंतर, पाय आत बाहेर. रिलॅक्स. पायाची बोट जवळ, पाय जवळ. चौद्या बोट समोरच्या बाजूने खाली. 1 2 3 4 5. बोट आपल्याकडे. 1 2 3 4. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे. राऊंड करू. उलट दिशेने 5 वेळा. रिलॅक्स. बटरफ्लाय करू.
पाठ सरळ, मान सरळ. आधी गुडघे सुरुवातीला खालच्या खालीच, नंतर दंडापर्यंत वर घ्यायचे, खाली घ्यायचे. जाणीवपूर्वक. ज्यांना मागील कमरेच्या जोडावरती खूप कडकपणा असेल, खाली मुंग्या येत असतील, त्यांनी ही कृती संध्याकाळी रिपीट केली तरी चालेल. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, म्हणजे थोडं लवकर सांधे मोकळे होतील. दोन्ही हातांनी गुडघे खाली प्रेस. त्रास असेल त्यांनीच. एरवी आपण जेवढा 1 तास घालवतो तेवढा पुरे. 2 3 4 5. पुन्हा विचार करण्यास सुद्धा गरज नाही. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ. श्वास घ्या. मांडीच्या स्नायूंना ताण निर्माण करू. श्वास सोडत जाऊ द्या हळूहळू खाली खाली. 1. आपलं लक्ष मांडीच्या आतील स्नायूकडे. 2 3 4 5. रिलॅक्स. चला उठून उभे राहू. वॉर्मअप्स घेऊ. दोन्ही हात बोट सैल फुल राऊंड कर. 10 वेळा. मनातल्या मनात काउंट करायचं. उलट दिशेने 10 वेळा. रिलॅक्स. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात एकदा खाली क्रॉस, एकदा वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर. फ्रोझन शोल्डर साठी ही कृती खूप छान आहे. खाली वर. आपण जे शोल्डर राऊंड करतो, हात बोट स्ट्रेच करतो, त्या कृती खांद्याच्या कडकपणासाठी उपयोगी आहेत. खाली. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. पायातलं अंतर तसंच. उजवा हात डाव्या खांद्यावर विरुद्ध बाजूला खेचायचा. दुसऱ्या हाताने कोपर. 1 2 3 4. रिलॅक्स. ना विरुद्ध बाजूला. 1 2 3 4. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ. उजवा हात वर. या बाजूच्या स्नायूला ताण निर्माण करू. जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1 2 3 4. रिलॅक्स. पुन्हा विरुद्ध बाजूला. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा. सोडून द्यायचा. दोन्ही पाय वर घ्यायचेत आपल्याला. आधी उजवा हात वर. कदम ताल करतो तसा. 1 2. आधी थोडं खाली. 3 4. खुब्यातून पाय वर येईल त्याच्याकडे लक्ष. 5. थोडे हात वर. 6 7 8 9. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. दोन्ही हात कमरेवरती. कंबर आपल्याला 5 वेळा रोटेट करायचे. डाव्या बाजूने. 1 2 3 4. विरुद्ध दिशेने. 1 2. खुब्यातल्या स्नायूकडे लक्ष. 3 4 5. ज्यांच्या मणक्यांना त्रास असेल त्यांनी करायचे नाही. दोन्ही हात समोर घेऊ. टाचा वर खाली करायच्यात. एकदा वर घेतले की टेकू नका. आता सराव झालेला असेल. नजर जमिनीवर. रिलॅक्स. सुरुवातीला थोडं कमी होतात, नंतर 10 12 15 16 सरावाने होतात.
1 2 आणखी एकदा. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन डावा पाय उजव्या हाताला लावायचा 5 वेळा. वर घेण्याचा प्रयत्न. खोब्यातून पाय फक्त वर घ्यायचे. 2. जेवढा जाईल, एवढा असेल तर एवढा, वर असेल तर वर. खालच्या पायाकडे लक्ष द्यायचं. सतरंजी घसरणार नाही याची काळजी घ्यायची. 5. भरकन जर दुसरा पाय हल्ला तर आपण पडू शकतो. विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला जॉग करू जागेवरती. आपल्याच गुडघ्याला, अँकलला आपलं वजन पेलण्याची क्षमता आली पाहिजे. ज्यांचा गुडघा दुखत असेल त्यांनी करू नका. वजन अधिक असेल आणि भार येणार असेल तरी टाळा. पाय पुढे. पाय मागे. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडून द्या. चला साईड जंप करायच्यात. पुन्हा गुडघ्यावर ताण येणार असेल तर करू नका. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. रिलॅक्स. आणखी एक मोठा श्वास सोड. उजवा पाय पुढे घेऊन मागे घ्या. पाय पुढे, हात पुढे. क्रॉस मध्ये पाय पुढे असेल तर हात मागे. खुब्यातले स्नायू आपल्याला सैल करायचे, वॉर्म करायचे. दुसरा पाय. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात बाजूला, टो टच करायचा आहे. श्वास घ्या. जर समोर वाकण्याचं सांगितलेलं नसेल डॉक्टरांनी तर करू नका. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट राईट. पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात समोर. हात या स्थितीत, पाय असेच राहतील. फक्त कमरेतून शरीर वळवायचे डावीकडे. 1 2 3 4. रिलॅक्स. पुन्हा श्वास घ्या. विरुद्ध बाजूला उभ्या स्थितीतलं भारद्वाजासन आहे. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊ, सोडून द्या. चला सूर्यनमस्काराला सुरुवात करू. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. शांतपणे सूर्यनमस्कार बघू. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. डावा पाय मागे, उजवा त्याच्या जवळ. शरीराची ताठ तिरपी अवस्था. गुडघे खाली, डोकं खाली. श्वास घेत शरीर वर. मागे जाताना टाच टेकवा. श्वास सोडा. अधोमुख श्वानासन.
पुन्हा डावा पाय पुढे, उजवा त्याच्या शेजारी. एक पूर्ण झाला. श्वास घेत हात वर, खाली. दुसरा पाय मागे, दोन्ही पाय जवळ जवळ, थोडं अंतर ठेवा. डोकं, गुडघे खाली. श्वास घेत शरीर वर, श्वास सोडत शरीर मागे. दुसरा पाय जवळ, पुन्हा श्वास घे वर, हात वर, श्वास सोडत खाली. उजवा पाय मागे, अल्टरनेट पाय मागे पुढे करायचा. दुसरा पाय त्याच्या शेजारी, डोकं जमिनीला. गुडघे टेकवायचे नसतात, आपण सुरुवातीला करतो नवीन असाल तर. नंतर खांद्यावर भार घ्यायला शिका, गुडघे टेकू नका. पाय पुढे, दुसरा पाय. 3. पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. पाय मागे, दुसरा पाय, डोकं जमिनीला. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे. टाचा टेकलेल्या छान पोटऱ्यांना ताण मिळतो, अगदी बैठकीच्या स्नायूपर्यंत, कमरेपर्यंत. दुसरा पाय जवळ, दोन्ही पाय जवळ. आणखी एक. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. पाय मागे, दुसरा पाय मागे, खाली दोन्ही. डोकं वर, श्वास घेत सरळ असतं भुजंगासन. श्वास सोडत मागे, टाचा टेकलेल्या. दुसरा पाय पुढे, पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. पाय मागे, गुडघे डोकं खाली. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे. पाय पुढे, श्वास घेत हात वर, जाद्या खाली. दोन्ही पाय मागे, डोकं जमिनीला. श्वास घेत शरीर वर, शरीर मागे. पाय पुढे, दोन्ही पाय जवळ. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पाय मागे, जाऊ द्या खाली. श्वास घेत शरीर वर, पाय मागे. दुसरा पाय पुढे. रिलॅक्स. चला, आपण सूर्यनमस्कार समजून घेतलेत. सूर्यनमस्कार हे मंत्रासहित सुद्धा केले जातात. प्रत्येक वेळी आसन करत असताना आधी मंत्र घ्यायचा आहे, ठीक आहे. पण आपण कॉमनली बघून घेतलं. चला, शवासन घेऊ, बसून घेऊ. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही हात कमरेजवळ. एकदा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. संथ श्वसन. आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे, अँकलकडे. पायाची बोट, अँकल सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा.
गुडघ्यापासून दोन्ही पाय सैल सोडायचे. हळुवारपणे श्वास भरून घ्या. श्वास सोडत गुडघ्यापासून दोन्ही पाय रिलॅक्स. श्वास सोडताना मनामध्ये विचार करायचा की मी माझे पाय सैल सोडतोय. आपोआप पाय सैल होतात. शरीरामध्ये धावणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष. पुन्हा हळुवारपणे श्वास भरून घ्या. कमरेपासून दोन्ही पाय सैल, शिथिल, रिलॅक्स. संपूर्ण पाठ सैल सोडलेली, शिथिल केलेली, रिलॅक्स केलेली. मुख्य पोटाचा भाग सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा. पुन्हा आपलं लक्ष दोन्ही हात, बरगड्या, खांदे सैल, शिथिल, रिलॅक्स. मन सजग, शरीर शिथिल, कान सूचनांकडे. हळुवारपणे श्वास भरून श्वास सोडत खांद्यापासून पायापर्यंत शरीर सैल, रिलॅक्स. पुन्हा आपलं लक्ष मानेच्या स्नायूकडे, चेहऱ्याचे स्नायू, डोळे, भोया सैल, शिथिल, रिलॅक्स. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर सैल. कुठल्याही स्नायूवरती ताण नाही. अगदी संथ गतीने श्वसन. आपल्याला शवासन सोडायचं आहे. तुम्ही जर थकलेले असाल दिवसभरात कुठल्याही कामाने, जबाबदारीने, तर तुम्ही शांतपणे शवासन घेतलं पाहिजे. मनावरचा ताण कमी होतो, स्ट्रेस कमी होतो, मन प्रसन्न होतं. पुन्हा तुम्ही नव्याने नव्या कामाला सुरुवात करू शकता. निद्रानाशाच्या ह्याच्यात सुद्धा शवासन किंवा मानसिक त्रासाच्या ह्याच्यातही शवासन उपयोगी होतं. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. पुन्हा दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद, मन शांत. दोन्ही पाय जवळ घेऊ. शरीराची हालचाल करत डोळे उघडायचेत. चला, उजव्या कुशीवर वळत उठून उभे राहू. उभी आसनं घेऊ. चलो बर. ताडासनापासून सुरुवात करू. दोन्ही हातात थोडं अंतर. श्वास घेत हात वर, दंड कानाला. पुन्हा श्वास घेत टाचा उंच. 1, नजर जमिनीवर. 2, 3, संथ श्वसन, पोट सैल सोडा. 4, 5. हळूहळू तुमचा कालावधी आसनांचा व्यवस्थित वाढेल. सराव फक्त नियमित राहिला की बरोबर होतं. दंड स्थितीतलं पर्वतासन. दोन्ही हात दंड कानाला. नमस्काराच्या स्थितीत पुन्हा टाचा उंच. 1, नजर जमिनीवर. 2, 3, 4, 5. एक दीर्घ श्वास सोडून द्या. सिद्धासन करू. डावा पाय खाली, उजवा पाय समोरच्या बाजूने वर. दोन्ही हात बाजूला. श्वास घेत नमस्काराच्या स्थितीत, नजर जमिनीवर. 1, 2, 3,
4 5 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊ, सोडून देऊ. दुसरा पाय. 1 पुन्हा नजर जमिनीवर. 2 मन शांत. 3 मनामध्ये कुठले विचार नाही. 4 5 रिलॅक्स. वृक्षासन करू. डावा पाय खाली, उजवा पाय उचलून डाव्या मांडीजवळ बसवायचा आहे, गुडघ्याच्या वर. दोन्ही हात बाजूला. पुन्हा करू. 1 2 नजर जमिनीवर. 3 4 5. दुसरा पाय. पुन्हा दोन्ही हात बाजूला. 1 2 3 4 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला वीरासन करू. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे, दोन्ही हात समोर. श्वास घेत दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत. पुन्हा श्वास घेत जाऊ द्या वर. 1 2 3 4 5. दुसरा पाय. पुन्हा श्वास घेत जाऊ द्या हात वर. पाठीला छान दाब येतो, पोटाला ताण मिळतो, त्याच्याकडे लक्ष. दंड कानाला. 2 आपला भार मागच्या टाचेवर. 3 4 5. वीरांगणासन करू. पुन्हा दुसरा पाय समोर, पुढचा पाय 90 अंशाच्या कोनात. दोन्ही हात बाजूला. श्वास घ्या, शरीर खांद्यातनं मागे. 1 2 3 4 5. दुसरा पाय. पुन्हा दोन्ही हात बाजूला. 1 2 नजर मान किंचित मागे. 3 4 5 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला दोन्ही पायात अंतर घेऊ. पुढची कृती त्रिकोणासन करायचं आपल्याला. दोन्ही हात कमरेवरती. श्वास घ्या, श्वास सोडत हात खाली, दुसरा हात वर. आधी बोट टेकतील. जर बोट आता टेकवायचेच असतील तर पायातलं अंतर वाढवा. 1 2 3 4 5. पुन्हा दोन्ही हात बाजूला. पुन्हा छान श्वास घ्या, जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊ, सोडून देऊ. दोन्ही हात आपल्याला आता उजव्या पायाच्या समोर ठेवा. ठीक आहे. दोन्ही हात बाजूला. पुन्हा त्रिकोणासनच. श्वास सोडत जाऊ द्या खाली. 1 आधी बोट टेकतील, नाही टेकले असे असेल तरी काय हरकत नाही. 2 मान सैल, नजर सैल. 3 4 गुडघे फक्त सरळ ठेवा. 5 दोन्ही पायात अंतर. पुन्हा श्वास घ्या, विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. पायातलं अंतर तसंच. बकासन करू. दोन्ही हात समोर घ्यायचे. पायाच्या मागील स्नायूसाठी केली जाणारी कृती आहे.
खूपच ताण येणार असेल तर कमी वाका. ठीक आहे, श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या. हात टेकलेत. जर हात टेकत नसतील तर पायातलं अंतर वाढवून घ्यावं लागेल. व्यवस्थित हात रेस्ट झालेत, पाय टेकलेत, टाचा बाहेर, हळूच समोर पाहण्याचा प्रयत्न. 1, गुडघ्यातून पाय सरळ. 2, संथ श्वसन. 3, 4, 5. हाताची मदत घेत उठून उभं राहायचंय. पाय थोडा मोकळा करा. उग्रासन करायचे. पुढच्या आसनाची कृती. पुन्हा दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात समोर, डोकं जमिनीला. श्वास सोडत जाऊ द्या खाली. 1, 2, 3, 4. हाताची मदत घेत उठून उभे राहा. 5. शांततेने. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला, पायाच्या याच्यासाठी आपण एक नवीन प्रकार समजून घेऊ. दोन्ही पायात अंतर ठेवायचे. एका बाजूला बसणार आहोत आपण, एका पायावर. ठीक आहे, इकडच्या पायाकडे लक्ष द्यायचंय. चला, बसून घेऊ. दोन्ही पायात अंतर, खाली बसायचे. व्यवस्थित शांतपणे पाय रेस्ट केलेला. एक पाय सरळ केला बघा, इथं ताण जाणवत असेल. 1, 2, 3, 4, 5. दुसऱ्या बाजूला जायचंय, कुठली घाई न करता. दुसरा पाय सरळ. 1, 3, 4, 5. आणखी एकदा करू. विरुद्ध बाजूला आणि पुन्हा दुसरीकडे. 1. शांततेने करू. पाय सरळ करा, व्यवस्थित रेस्ट करा. हातावरती भार ठेवा, संतुलन. 2, इथं लक्ष द्यायचे. 3, 4, 5. पुन्हा विरुद्ध बाजूला. पायाच्या खालील स्नायूकडे लक्ष. 1, 2, 3, 4. रिलॅक्स. चल, उठून उभे राहू. संकटासन करू. त्यापूर्वी खुर्चीत बसण्याची कृती. दोन्ही हात समोर. गुडघ्यावर भार येणार असेल तर अजिबात करू नका. ठीक आहे, वजन अधिक असेल तरी करू नका. 1, पाठ सरळ, मान सरळ, खांदे सरळ. 2, आपलं लक्ष खुब्याच्या स्नायूकडे, गुडघ्याच्या स्नायूकडे. 3, 4. रिलॅक्स. संकटासन करायचे. डावा पाय खाली, उजवा पाय पलीकडे. दोन्ही गुडघे एकमेकांच्या समोर, पाठ सरळ. दोन्ही हात कोपरे एकमेकाला जुळलेले. 1, 2, 3, 4. रिलॅक्स. विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही हात समोर. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. गरुडासन करू. आपण सोप्या पद्धतीतलं करतो. डावा पाय खाली, उजवा पाय समोरनं विरुद्ध बाजूला. पुन्हा उजवा हात समोर, डावा हात कोपरातून बाहेर काढा. मग छान पीळ हाताला. 1, 2, 3, पाठ मान सरळ. 4, 5. दुसरा पाय. पुन्हा दुसरा हात समोर, जाऊ द्या कोपरातनं हात बाहेर. 1, 2, 3, 4, 5. चला, व्हेरी गुड. बसून घेऊ.
ध्यान करू, प्रार्थना घेऊ आणि थांबू. कुठलंही ध्यानात्मक आसन, पद्मासन, वज्रासन, पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद, खांदे सैल सोडा, मन शांत, संथ श्वसन. डोळे बंदच ठेवायचे. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. 3 वेळा ओंकार घ्यायचा आपल्याला. दीर्घ श्वास घ्या. छोटीशी प्रार्थना घेऊ. शेवटचा ओंकार सोबत घेऊ. दुर्गे स्मृता हरिषभीतम अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्य दुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चला थांबून घेऊ. गुड डे.